लाडक्या बहिणींना आधी हॅप्पी संक्रांती. आपण बघितलं की काल 13 जानेवारी 2026 रोजी लाडक्या बहिणीचा हप्ता पडला आहे. खूप दिवसापासून चालू होतं की एकदाच 2 हप्ते पडणार आहे, डिसेंबरचे आणि जानेवारीचं. पण तो हप्ता पडला काल, तो फक्त ₹1500 पडला. आणि पडला तर ठीक आहे, दिलं ते योग्य केलं. पण हे सगळ्या महिलांचं पडलं नाही. ज्या महिला नोव्हेंबरमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये के-वाय-सी केली किंवा त्या अपात्र राहिल्या किंवा त्यांची के-वाय-सी झाली नाही, तर त्या महिलांना हप्ता मिळालेला नाही. तरी देखील खूप साऱ्या महिलांनी महिला बालविकास अधिकारी आणि स्थानिक जे राजकारणी आहे यांच्याकडे कंप्लेंट दिल्या होत्या, अर्ज दिला होता. तरी देखील त्यांनी कोणतेही याच्यावर विचारधारणा केली नाही किंवा कोणताही विचार केला नाही. तर फक्त आपल्याला एक असं सांगा तुम्ही, ज्या महिलांना नोव्हेंबरमध्ये हप्ता मिळाला नव्हता, त्या महिलांना आता जानेवारीमध्ये हप्ता मिळाला आहे का? म्हणजे तो आत्ता कालचा जो मिळाला 13 जानेवारी 2026चा हप्ता, तर आपल्याला कळेल. जर असं सुद्धा जर कमेंटमध्ये तुम्ही फक्त सांगा की आम्हाला नोव्हेंबरचा देखील हप्ता मिळाला नाही आणि जानेवारीचा देखील हप्ता मिळाला नाही. जो महिलांना हप्ता दिला ना, हा डिसेंबरचा हप्ता होता, जानेवारीचा नाही. कारण की तो जानेवारीमध्ये वितरण केला. तर खूप दिवसापासून न्यूजमध्ये चालू होतं की ₹3000 मिळणार, ₹3000 मिळणार. ₹3000 तर मिळालेच नाही. ₹1500 दिले की तेही त्याच्यामध्ये खूप साऱ्या ज्या महिला पात्र होत्या त्यांना पडले किंवा नाही पडले हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. पण ज्या महिलांची के-वाय-सी चुकली होती किंवा ज्या महिलांनी के-वाय-सी भरलेली नव्हती किंवा असे विविध प्रॉब्लेम होते, ज्या महिलांनी के-वाय-सी सक्सेसफुल केली त्यांचे देखील पैसे आलेले नाही. हे आपल्याला नक्की माहीतच नाही की नेमक्या कोणत्या निकषाने यांनी पैसे वाटले किंवा नाही वाटले. तर आपल्याला फक्त एक सांगा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला जे 13 जानेवारीला जो हप्ता टाकला आहे तो पडला किंवा नाही, आणि तुम्हाला नोव्हेंबरमध्ये हप्ता पडला होता किंवा नाही, म्हणजे डिसेंबरचा हप्ता पडला होता किंवा नाही ते देखील सांगा. आणि ज्या महिलांची के-वाय-सी चुकलेली होती आणि त्यांना जो नोव्हेंबरचा हप्ता आलेला नव्हता डिसेंबरमध्ये, त्या महिलांनी देखील सांगा की आमची के-वाय-सी चुकलेली होती, आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. म्हणजे आपण गेस लावू शकतो की ज्या महिला यांनी अपात्र ठरवलेल्या होत्या त्यांना यांनी जानेवारीमध्ये पात्र ठरवलेलं नाही. असे खूप साऱ्या महिला आहे. आता मकर संक्रांती आहे, काही महिला खूप खुश आहे, आनंदी आहे की कारण की त्यांना आत्ताच 31 डिसेंबर आणि आज 13 जानेवारीला देखील हप्ता मिळाला आहे ₹3000. पण काही अशा महिला आहेत त्यांना एकही रुपया मिळाला नाही. खूप साऱ्या महिला अशा पात्र आहेत, जवळपास 99 महिला अशा अपात्र आहेत, पण त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. ज्या गोरगरीब महिला आहे, आपण जो मागील व्हिडिओ टाकला त्याला खूप असे कमेंट आलेलं त्या, दादा आम्ही डोंगरामध्ये राहतो, आम्ही नदीच्या काठी राहतो, आम्ही जंगलात राहतो, आम्ही खूप गरीब आहे, आम्ही ₹200 रोजानं जातो, अशा खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या आपल्याला. आणि अक्षरशः महिला म्हणजे कळकळून सांगत होत्या की आम्हाला आमच्यासाठी काहीतरी करा, के-वाय-सी पुन्हा सुरू करा. पण महिलांनो, जर तुम्हाला सांगतो, महिला शक्ती ही खूप मोठी आहे. जर तुम्हाला पुन्हा के-वाय-सी सुरू करायची असेल किंवा तुमचे जे पूर्वी हप्ते चालू आहेत तसेच चालू ठेवायचे असेल, तर तुम्हाला एकत्र यावं लागेल. तुमची महिला शक्ती आहे ती तुम्हाला दाखवावं लागेल. या देशामध्ये जोपर्यंत माणूस उभा राहत नाही तोपर्यंत त्यांना कोणीही विचारत नाही. जो माणूस शांत राहतो तो शांतच राहतो. म्हणून तुम्ही एकत्र या. आता महिलांना तुम्हाला कुठली मारामारी करायची नाही, फक्त तुम्ही एकत्र या. आपल्या स्थानिक आमदारांना जाब विचारा, महिला बालविकासाला जा आणि जाब विचारा, आमची चुकी काय, आम्ही गुन्हेगार आहोत का, आमच्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, काय आहे, तुम्ही व्हेरिफिकेशन करा. महिलांनो, बहिणींनो, तुम्ही बोलायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही आणि तुमचा हक्क तुम्ही मागत नाही ना, तोपर्यंत सहजी कोणीही देणार नाही. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, तुम्ही जर फक्त रस्त्यावर उभा राहा आणि गाडीला हात करू नका, कोणतीही गाडी थांबणार नाही. जोपर्यंत तुम्ही हात करत नाही ना तोपर्यंत गाडी थांबत नाही. हाच उदाहरण आहे, जोपर्यंत तुम्ही आवाज उठवणार नाही ना, लोक येतील जातील, सगळं दिसतं, सगळं कळतं, पण कोणीही तुमच्या विरोधात ॲक्शन घेणार नाही. का? कारण की तुम्ही बोलत नाही. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. आणि आता एक काम करायचं, मी जे सांगितलं तुम्हाला हप्ता आला किंवा नाही ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. आणि तुमचं आता जर तुम्हाला आजपर्यंत हप्ता आला नाही तर उद्या मतदान आहे. त्या मतदानाच्या दिवशी तुम्ही विचार करा, सुशिक्षित योग्य व्यक्तीला निवडून द्या. हीच आपली चुकी होते की आपण कोणत्या व्यक्तीला निवडून देतो आणि त्याचे आपल्याला भोग भोगावे लागतात. मी तुम्हाला सांगत नाही कोणत्याही पक्षाला राजकारण करा, काहीही करा, फक्त तो व्यक्ती योग्य आहे का, सुशिक्षित आहे का, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे सगळं बघून तुम्ही मतदान करा. आणि आता तुमची वेळ आहे, उद्या 15 तारखेला जो वोटिंग आहे हे तुमच्या हातामध्ये आहे, काय बदलायचं आणि काय नाही.
तर नक्की विचार करा महिलांनो. धन्यवाद. आणि तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये आपल्याला नक्की नोंदवा. धन्यवाद.